हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरू जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेघ. नेपाळमधल्या भूकंपातलं मदतकार्य. नेल्सन मंडेला यांनी म्हटलेलं आहे, तुम्ही निवडलेले पर्याय हे तुमच्या आशेचं प्रतिबिंब असावेत, तुमच्या मनातल्या भीतीचं नाही. सेवाग्राम सोडल्यानंतरचा कालावधी माझ्यासाठी अस्वस्थ करणारा होता. एखादी खात्रीशीर गोष्ट सोडून अज्ञातात उडी घेणं कधीच सोपं नसतं. पण जर ही तात्पुरती अनिश्चितता सोसली तरच नवीन मार्ग तुमच्या पुढे खुले होऊ शकतात. मी जेव्हा बिहारला परत जाण्याचा मार्ग शोधत होते त्यावेळीच नेपाळ हादरलं. तो 2015 सालचा एप्रिल महिना होता. नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मदत करायचं डॉक्टर्स फॉर यूने ठरवलं. त्यांना एका प्रसूती तज्ज्ञाची आवश्यकता होती आणि अशा प्रकारे बिहारला जाण्यापूर्वी मी नेपाळला पोचले. नेपाळ हा जरी वेगळा देश असला तरी माझ्या मनात तो घरच्यासारखाच होता. बिहारच्या थोडंसं उत्तरेला, भारतातल्याच दुसऱ्या राज्यात मी जाते आहे असंच मला वाटत होतं. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींबद्दल मला काहीही माहिती नव्हती. अशा प्रकारचं काम माझ्यासाठी पूर्ण नवं होतं. मोतीहारीला पहिल्या दिवशी मला जसं वाटत होतं अगदी तसंच इथेही पहिल्यांदा वाटलं. नवीन ठिकाण, अनोळखी लोक, अशा परिस्थितीत माझी खरंच काय मदत होणार असं मला वाटत होतं. पण नेपाळमध्येही या ना त्या प्रकारे उपयोगी पडायचा मार्ग मी शोधेन हे मला माहीत होतं. काठमांडूला जाणाऱ्या विमानात माझ्या शेजारी बसलेला प्रवासी मला म्हणाला, मॅडम, नेपाळमध्ये तुम्ही कुठे जाताय? न्यूवॉकोट. न्यूवॉकोट? तिथे कशाला जाताय तुम्ही? त्याने पुन्हा विचारलं. मी तिथे भूकंपग्रस्तांना मदत करायला जातीये. अरे मॅडम, न्यूवॉकोटला तर भूकंपाचा चांगलाच मोठा धक्का बसलाय. मी असं ऐकलं की सर्वात जास्त नुकसान झालेल्या ठिकाणांपैकी ते एक आहे. तुम्ही माझ्या देशात मदत करायला चालला आहात? खूप खूप धन्यवाद. मी तुमचा ऋणी आहे. त्याचे ते गोड शब्द ऐकून मला फार बरं वाटलं. त्यांच्या देशातल्या मदतकार्यात मी सहभागी व्हायला जातीये इतकं फक्त समजल्यावर त्यांचं माझ्याविषयी इतकं चांगलं मत बनलं होतं. पुढच्या काही आठवड्यांमध्ये भरीव काम करून त्यांचा हा विश्वास खरोखरच सार्थ करावा अशी माझी इच्छा होती. मी विमानाच्या नेपाळी माणसाला भेटले होते त्याच्याच सारखा त्याचा देशही सुंदर होता हे मला तिथे गेल्या गेल्या समजलं. विमानतळाच्या भोवतीसुद्धा डोंगर होते. नेपाळची हवाच सुंदर होती, शुद्ध, थंड आणि दमट. पशुपतीनाथाच्या देवळातल्या घंटानादाने काठमांडूचं वातावरण भारलेलं होतं. या सगळ्या सौंदर्याच्या मध्ये मध्ये पडझड झालेल्या मोडक्या इमारती पाहताना फार वाईट वाटत होतं. ते दृश्य काहीतरी चुकीचं, बिघडलेलं भासत होतं. जणू एखाद्या खोडकर मुलाने येऊन एखाद्या सुंदर चित्राची नासधूस करावी तसं काहीसं. दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूवॉकोटला जाताना मी तिथल्या डोंगरदऱ्यांच्या निसर्गरम्य दृश्याने मंत्रमुग्ध झाले. मी नेपाळला सुट्टीवर आलेली नाही आहे, कामासाठी आले आहे याची मला स्वतःला आठवण करून द्यावी लागली. मोतीहारीप्रमाणेच इथेही न्यूवॉकोटच्या जिल्हा रुग्णालयातल्या प्रसूती विभागातल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं हे माझं काम होतं. भोवतालच्या लहान लहान गावांमधली आरोग्य केंद्र भूकंपात कोलमडली असल्याने जिल्हा रुग्णालयावर कामाचा फारच जास्त बोजा आला होता. काठमांडूहून मी 4 तासांनी न्यूवॉकोटला पोचले. तिथल्या जिल्हा रुग्णालयाचाही अर्धा भाग कोसळला होता. सर्वत्र राड्या रोड्याचे ढीग पसरले होते आणि सगळ्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. ऑपरेशन थिएटरच्या भिंतींना सुद्धा चिरा पडल्या होत्या आणि प्रसूती कक्ष तर पूर्णच नष्ट झाला होता. काही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांनी उभारलेल्या तंबूंमध्येच रुग्णालयाचं बरंचसं काम सुरू होतं. हे तंबू कोणत्याही चांगल्या रुग्णालया इतकेच उत्तम प्रकारे उपकरणांनी सुसज्ज असलेले पाहून मी प्रभावित झाले.
त्या तंबूंमध्ये प्रसूती कक्ष, वॉर्ड आणि इमर्जन्सी रूम अशा सगळ्या खोल्या सज्ज करण्यात आल्या होत्या. एका गरोदर बाईला ओटीमध्ये नेलं आहे असं ऐकल्यामुळे मी प्रसूती विभागाच्या कर्मचाऱ्यांशी ओळख करून घ्यायला तिथेच गेले. मी ओटीचं दार उघडलं आणि आत डोकावले. ती गरोदर बाई बाळाला बाहेर ढकलत होती आणि एक कर्मचारी बाई बाळाला व्हॅक्यूमने प्रसूत करायचा प्रयत्न करत होती. 3 इडियट्स सिनेमात दाखवल्याप्रमाणे या व्हॅक्यूमच्या उपकरणाने बाळाचं डोकं धरून प्रसूती केली जाते. बाकीचे कर्मचारी आईला ढकलायला उद्युक्त करत होते. सगळेजण ओटीच्या टोप्या, मास्क आणि स्वच्छ निळे स्क्रब्स अशा व्यवस्थित वेशात होते. ओटी अत्यंत स्वच्छ होती आणि सगळ्या उपकरणांनी सुसज्ज होती. मी म्हणाले, "नमस्ते, मी डॉक्टर तरू, प्रसूती तज्ज्ञ. भारतातून आले. आत येऊ का?" त्यांनी घाईघाईने मला येण्याची खूण केली आणि ते परत आपल्या कामात गढले. आपत्तीच्या मदतकार्यात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टीमचे परदेशी लोक माझ्यासारखे अचानक आगंतुकपणे येण्याची त्यांना बहुधा आता सवय झाली होती. सगळेच सारख्या गणवेशात असल्यामुळे डॉक्टर कोण आणि परिचारिका कोण हे मला कळलं नाही. व्हॅक्यूमने प्रसूती केली जात होती याचाच अर्थ बाळ बाहेर येण्यात काहीतरी अडचण असणार. पण तो क्षण कसोटीचा असल्याने आणि ते कर्मचारी नीट काम करत असल्याने मी काही न बोलता केवळ बघायचं ठरवलं. त्यांनी मदत मागितली तरच पुढे जायचं असा मी विचार केला. व्हॅक्यूमच्या उपकरणाचा अतिशय योग्य रीतीने वापर करून सुरळीतपणे बाळ बाहेर आलं, पण त्याने श्वास घेतला नाही. दुसऱ्या एका बाईने पटकन बाळाला तिथल्या वॉर्मरपाशी नेलं आणि रिससिटेशन सुरू केलं. तिची काही चूक झाल्यास पटकन पुढे सरसवायचं या उद्देशाने मी तिची प्रत्येक कृती बारकाईने पाहत होते, पण तिने तशी वेळच येऊ दिली नाही. रिससिटेशनच्या पायऱ्या तिने बरोबर पाळल्या. तिचं ते कौशल्य पाहून मी भारावून गेले. 1 मिनिटभरानंतर बाळाने मोठ्याने रडणं चालू केलं आणि त्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं. जणू त्या श्वास न घेणाऱ्या बाळामुळे त्या सगळ्यांचेच श्वास अडकले होते, कारण ते रडल्यावर सगळ्यांनी मोठा सुस्कारा सोडला. "ग्रेट जॉब डॉक्टर." ज्या बाईने प्रसूती केली होती तिच्या पाठीवर थाप मारत मी म्हणाले, "मी डॉक्टर नाही आहे, परिचारिका आहे. इथे आम्ही सगळ्या परिचारिकाच आहोत. कोणत्या तरी तातडीच्या कामासाठी डॉक्टर काठमांडूला गेले आहेत." "काय? खरंच?" त्या परिचारिकांची कार्यक्षमता पाहून मी चकित झाले होते. "का?" त्या परिचारिकेने विचारलं. माझ्या चेहऱ्यावरचा अविश्वास पाहून तिला आश्चर्य वाटलं होतं. बिहारच्या लहान गावांमधल्या रुग्णालयांमध्ये ज्या प्रकारे प्रसूती केल्या जायच्या ते पाहिल्यावर इथलं दृश्य मला पूर्णपणे अनपेक्षित होतं. बिहार जाऊ दे, मी तर मुंबईतल्या परिचारिकांमध्येही या प्रतीचं कौशल्य आणि आत्मविश्वास पाहिला नव्हता. इथे या गरोदर बाईच्या प्रसूतीतला धोका त्यांनी बरोबर ओळखला होता. त्यानंतर व्हॅक्यूमने प्रसूती करायची हा निर्णयही त्यांनी घेतला होता आणि उत्तम प्रकारे कौशल्याने त्यांनी ती प्रसूती हाताळली होती आणि डॉक्टरच्या उपस्थितीशिवाय हे सगळं नीट केलं होतं. मी तर ते पाहून तोंडात बोटच घातली. "तरू, तू कशाला इथे आली आहेस? या परिचारिका तर आधीपासूनच उत्तम प्रकारे काम करतायत." "सिस्टर, मी फारच प्रभावित झाली आहे. तुम्ही हे सगळं कुठे आणि कसं शिकलात?" "आम्हाला हे सगळं नर्सिंग स्कूलमध्ये शिकवतात डॉक्टर. तुम्हाला माहिती आहे, इथे डॉक्टर्स फार थोडे आहेत. अख्ख्या न्यूयॉर्क जिल्ह्यात फक्त एकच प्रसूती तज्ज्ञ आहे. OPD, अल्ट्रासाऊंड, प्रसूती कक्ष, OT सगळं काही त्यांनाच एकट्याने सांभाळावं लागतं. म्हणून मग आम्हीच बऱ्याचशा गोष्टी सांभाळतो आणि जर आम्हाला काही जमलं नाही किंवा शस्त्रक्रिया करावी लागणार असेल तरच त्यांना बोलावतो." मोतीहारी जिल्हा रुग्णालयातल्या परिचारिकांनी सुद्धा मला अशाच प्रकारचं उत्तर दिलं होतं. पण तिथल्या आणि इथल्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक होता. इथे खरोखरच डॉक्टरांची कमतरता होती आणि म्हणून परिचारिका ते काम सांभाळत होत्या. पण मोतीहारीमध्ये मात्र बऱ्याच लेडी डॉक्टर्स असूनही रुग्णालयात मात्र कमतरता असल्याचं खोटंच भासवलं जात होतं.
इथेही प्रसूतीची आरोग्यसेवा परिचारिकांकडूनच दिली जात असली तरी मोठा फरक हा होता की या परिचारिका उत्तमरित्या प्रशिक्षित होत्या. त्यांच्याकडे आवश्यक ती कौशल्य होती, आत्मविश्वास होता आणि ती कौशल्य वापरायची संधीही होती. त्यांची कौशल्य आधुनिक काळाबरोबरची राहावीत यासाठी त्या वारंवार लहान लहान प्रशिक्षण घ्यायच्या हे मला नंतर समजलं. नेपाळच्या नर्सिंग स्कूलमध्ये जाऊन या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहून बघावं अशी तीव्र इच्छा मला झाली. इथं ते योग्य प्रकारे असं काय करत होते जे भारतात होऊ शकत नव्हतं? बिहार आणि नेपाळ दोघांमध्येही एकच सीमारेषा होती, पण दोन्ही ठिकाणी आयांना मिळणारी आरोग्य सेवा अगदी एकमेकींच्या विरुद्ध टोकाची होती. हा फरक का होता? मोतीहारी जिल्हा रुग्णालयातल्या प्रमाणेच न्यूअकोट जिल्हा रुग्णालयातल्या माझ्या त्या पहिल्या तासाने मला थक्क करून सोडलं. प्रशिक्षक असल्यामुळे मला कुठल्याही गोष्टीतल्या त्रुटी शोधून त्यात बदल सुचवायची सवय होती. पण पुढच्या काही दिवसात मी अशा त्रुटी शोधायचा प्रयत्न करूनही मला काहीही सापडलं नाही. त्यांचं रुग्णालय तात्पुरत्या बांधलेल्या तंबूंमध्ये चालवलं जात होतं तरीही त्यांच्या कागदपत्रांच्या नोंदीमध्येही एकही चूक नव्हती. त्यांना नेहमीपेक्षा वाईट परिस्थितीत काम करायला लागत असल्यामुळे कागदपत्र आणि नोंदी नेहमीप्रमाणे सांभाळलेल्या नाहीत असं कारण ते सहज देऊ शकले असते. पण त्यांनी प्रत्येक रुग्णाची व्यवस्थित फाईल आणि तपशीलवार नोट्स ठेवलेल्या होत्या. मला जाणवलेली एक वेगळीच आणि रंजक गोष्ट म्हणजे त्या परिचारिकांचं हस्ताक्षर. जवळपास प्रत्येकीचंच हस्ताक्षर सुंदर आणि नीटनेटकं होतं. माझ्या मते ते चांगल्या शिक्षणाचं चिन्ह होतं. म्हणजे त्या लहान असतानाच त्यांना काळजीपूर्वक शिकवलेलं दिसत होतं. त्यांचं राहणीमान उत्तम होतं. त्या ज्या प्रकारे वावरायच्या, त्यांचा आत्मविश्वास, त्यांनी केसांचे वर बांधलेले सुंदर अंबाडे, डोळ्यात रेखलेलं काजळ या सगळ्यावरून तिथे बायकांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली न जाता त्या त्यांच्या कुटुंबाचा अभिमान असणार हे जाणवत होतं. मी त्या परिचारिकांसोबत तंबूंमध्ये रुग्णांना तपासायच्या फेरीवर जायचे. त्या रुग्णांशी हळुवारपणे बोलायच्या. परिचारिकांचे सगळे शिष्टाचार पाळले जायचे. त्यांचे गणवेश कायम कडक इस्त्रीचे असायचे आणि चेहऱ्यावर कायम प्रसन्न हास्य. प्रत्येक रुग्णाच्या खाटेपाशी जाऊन त्यांची दुःख दूर करणाऱ्या देवदूतांप्रमाणे त्या परिचारिका भासत होत्या. मी त्यातल्या एकीला विचारलं, सिस्टर, मला हे सगळं पचवायला जड जातंय. मला सांगा, इतका मोठा भूकंप होऊनही त्याचा काहीही परिणाम न झाल्यासारख्या तुम्ही सगळ्या कशा काय राहता? आमच्यावर काही परिणाम झाला नाही असं कुठे डॉक्टर? माझं घर भूकंपात नष्ट झालंय. माझं कुटुंब तंबूत राहत आहे, पण म्हणून मी माझ्या कामावर त्याचा परिणाम नाही होऊन देऊ शकत. ज्या दिवशी भूकंप झाला त्या दिवशी सगळ्यांनाच धक्का बसला होता. काहींची घरं उद्ध्वस्त झाली, काहींच्या कुटुंबातले लोक गेले. हे रुग्णालयही कोसळलं होतं आणि त्यातच रुग्णांची रीघ लागली होती. त्यामुळे शोक करत बसायला वेळच नव्हता. त्या दिवसांमध्ये प्रत्येक कर्मचारिका वेळेवर कामाला यायची आणि कोणीही सुट्टी घेतली नाही. काम करणं इतकं अवघड जात होतं तरीही आम्ही सतत काम करत राहिलो. या आपत्तीच्या काळात आमच्या कामामुळेच आम्हाला जरा धीर मिळाला आणि आमचं सांत्वन झालं. मी तिला मनोमन सलाम केला. तिचे शब्द मी माझ्या मनात साठवून ठेवत होते तोच ती म्हणाली, डॉक्टर, हे आमचं कर्तव्य आहे. कर्तव्यच आहे. कर्तव्यपूर्तीसाठी पुढे या असं विधान मी जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा मला सीमेवर लढणारे सैनिक डोळ्यांसमोर येतात. मला या परिचारिका सैनिकांइतक्याच धाडसी आणि कणखर वाटल्या. त्यांच्याप्रती वाटणाऱ्या आदराने माझं मन भरून आलं. ते रुग्णालय भूकंपात कोसळलेलं दिसत असलं तरी तिथलं वातावरण अजिबातच तसं वाटत नव्हतं. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मनातली कर्तव्याची जाणीव, त्यांचा रुग्णांप्रतीचा जिव्हाळा किंवा त्यांची विनोदबुद्धी यावर त्या भूकंपाने अजिबात परिणाम झाला नव्हता. इमारती नव्हे
तर तिथले लोक हे कोणतीही व्यवस्था बनवत असतात या विधानाचं हे जितजागतं उदाहरण होतं. परिस्थिती ही लोकांच्या मनातल्या कणखरपणाला, चिवटपणाला हरवू शकत नाही, हे इथे सिद्धच झालं होतं. फारच भारी. अशा कठीण काळात सुद्धा रुग्णसेवेत अजिबात हलगर्जीपणा येऊ न देण्याइतकी कर्तव्यभावना असलेली कामाची संस्कृती कशी निर्माण करता येईल, याचा मी विचार करत राहिले. प्रसूती कक्षात आलेल्या प्रत्येक आईकरिता ते एक शिष्टाचार पाळत. सरकारतर्फे प्रत्येक आईला एक किट देण्यात येत असे. त्यात आईकरता छान उजळ रंगाची प्रिंट असलेला गाऊन आणि बाळाकरता लहान झबली, टोप्या, हातमोजे आणि पायमोजे असत. प्रसूतीनंतर परिचारिका त्या आईचे केस विंचरून देई, चेहरा पुसून टिकली लावून देई. मग आई आणि बाळाला नवे कपडे घातले जात. मग जणू एखादा समारंभ असल्यासारखं त्यांना त्यांच्या खाटेपाशी नेण्यात येई. किती सन्मान, प्रेम आणि आदर! ते जिल्हा रुग्णालय नक्की कशामुळे इतक्या चांगल्या प्रकारे काम करत होतं, त्याची ठोस उत्तरं माझ्यापाशी नाहीत. पण या जादूमागचं गुपित शोधायला पुन्हा एकदा तिथे जायची माझी इच्छा आहे. या भूकंपात दूर दूरच्या डोंगरांमध्ये गरोदर बायका अडकून पडल्या असतील आणि त्यांना मदत मिळू शकली नसेल, तर त्यांच्यासाठी DFY तर्फे मी न्यूवॉर्कच्या बऱ्याच डोंगराळ कानाकोपऱ्यांमध्ये फिरले. पण तिथेही मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. प्रत्येक आईच्या गरोदरपणातल्या किमान 3 तपासण्या झालेल्या होत्या आणि सगळ्याजणी लोहाच्या गोळ्या घेत होत्या. त्यांच्या सोनोग्राफीसुद्धा झालेल्या होत्या. भारतातल्या अशा दुर्गम ठिकाणी गरोदरपणात या प्रकारची काळजी घेतली जाणं कल्पनेपलीकडचं होतं. पुन्हा एकदा या उत्तम सेवेला डॉक्टर्स नव्हे तर परिचारिका जबाबदार होत्या. स्थानिक PHCsमधून म्हणजे गावातल्या आरोग्य केंद्रामधून परिचारिका डोंगर टेकड्यात चढून जाऊन बायकांच्या घरी जाऊन त्यांना तपासत होत्या आणि पोर्टेबल सोनोग्राफी मशीनने तिथल्या तिथे त्यांची सोनोग्राफीसुद्धा करत होत्या. मोलर गर्भ, जुळी बाळं, गर्भाशयाबाहेर गर्भाची वाढ होणं, अशा सगळ्या केसेस ते योग्य प्रकारे ओळखून त्यांना जिल्हा रुग्णालयामध्येही पाठवत होत्या. नेपाळमधली सार्वजनिक आरोग्य सेवेची व्यवस्था पाहून मी थक्क झाले होते. इतकी धोकादायक भौगोलिक परिस्थिती असूनही ते किती व्यवस्थित सगळं सांभाळत होते. या व्यवस्थेच्या यशाचं एक कारण म्हणजे नेपाळमधल्या परिचारिकांना उत्तम प्रशिक्षण आणि संधी दिलेली होती. भारतात व्हॅक्यूम किंवा फोर्सेप्सने प्रसूती करणं, सोनोग्राफी करणं इत्यादी गोष्टी फक्त डॉक्टरांनाच करायची परवानगी असते. त्या गोष्टी इथे या परिचारिका करत होत्या. म्हणूनच दुर्गम भागात राहणाऱ्या बायकांचा जीव वाचवण्यासाठी नेपाळमध्ये परिचारिकांतर्फे आरोग्यसेवा पुरवणं शक्य झालं होतं. व्यवस्थित प्रशिक्षण दिलं तर परिचारिकाही डॉक्टर्स इतक्या कार्यक्षमतेने महत्त्वाची आरोग्यसेवा पुरवू शकतात हे मी पाहिलं. जिथे डॉक्टर्स उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा भारतातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागांकरता आपण नेपाळहून काहीतरी धडा घेऊ शकतो का, असा माझ्या मनात विचार आला. काठमांडूच्या एका ज्यूसच्या दुकानात मी ऑरेंज ज्यूस पीत होते तेव्हा तो ज्यूसवाला बिहारी लहेजात बोलताना मी ऐकलं. तुम्ही कुठले, मी त्याला विचारलं. मोतीहारी, तो म्हणाला. नेपाळमध्ये बिहारमधलं आणि त्यातही मोतीहारीचा कोणीतरी भेटल्याचा मला फारच आनंद झाला. मी म्हणाले, तुम्हाला माहिती आहे, मी मोतीहारी जिल्हा रुग्णालयात काम केलं आहे. मॅडम, नाम मत लीजिए उस हॉस्पिटल का. माझ्या बायकोची तिथं नसबंदी झाली आणि नंतर तिला इतका जंतू संसर्ग झाला की तो सगळ्या शरीरात पसरला. इथे काठमांडूच्या रुग्णालयात 2 महिने उपचार घ्यावे लागले. तोच चिडून म्हणाला. ओ सॉरी, मी म्हणाले. जणू यात माझीही चूक होती. मोतीहारी जिल्हा रुग्णालयात स्त्री नसबंदी करताना एका लेडी डॉक्टरशी झालेला माझा संवाद मला आठवला. मॅडम, तीच ब्लेड, तेच ग्लोव्ज, रुग्णाला झाकायची तीच कापडं 10-10 शस्त्रक्रियांना वापरली तर जंतू संसर्गाचा खूप धोका आहे असं नाही तुम्हाला वाटत, मी विचारलं होतं. अरे डॉक्टर तरू, आम्ही हजारो केसेस केल्या आहेत.
कधीही काहीही गुंतागुंत झालेली आम्ही पाहिली नाहीये. कुछ नाही होता. या लेडी डॉक्टरने या ज्यूसवाल्याचा संताप पाहायला हवा होता. नेपाळच्या त्या जिल्ह्यामध्ये जसा फक्त एकच प्रसूतीतज्ञ होता, तसंच भूलतज्ञही एकच होता. तो अत्यंत कुशल होता आणि त्याचं त्याच्या क्षेत्रातलं ज्ञान अफाट होतं. तो खरं तर आरोग्य सहाय्यक होता, पण त्याने मणक्यात घ्यायच्या भुलीचं आणि भुलीच्या इतर महत्त्वाच्या तंत्रांचं 1 वर्षाचं प्रशिक्षण घेतलं होतं. हे ऐकून तर मी चाटच पडले. डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे नेपाळमध्ये त्यांनी परिचारिका आणि अशा मदतनीसांच्या कौशल्य प्रशिक्षणावर भर दिलेला मला दिसला. डॉक्टर नाहीत म्हणून इतरने भूल देण्यासारखे निकृष्ट दर्जाचे उपाय त्यांनी शोधले नव्हते. खरोखरच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवकांना अवघड वैद्यकीय गोष्टी आणि तंत्रांचं उत्तम प्रशिक्षण देऊन डॉक्टरांच्या कमतरतेवर नेपाळने फारच चांगली उपाययोजना केली होती. म्हणूनच परिचारिका सोनोग्राफी करू शकत होत्या, व्हॅक्यूमने प्रसूती करत होत्या आणि आरोग्य सहाय्यक मणक्यात भूल देऊ शकत होता. शहरांभोवतालच्या लहान गावांमधल्या रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि परिचारिकांना अधिक कुशल कसं बनवता येईल यावर भारतानेही संशोधन केलं पाहिजे. म्हणजे मग तज्ज्ञ डॉक्टरांची कमी भरून काढता येईल. नेपाळमधल्या परिचारिका त्यांचं काम उत्तम रीतीने करत असल्याने मी तिथल्या प्रसूती तज्ज्ञाला मदत करायचं ठरवलं. डॉक्टर मधुकर दहाल हे बुटकेचे मध्यमवयीन गृहस्थ होते. बरीच वर्षे काम करत करत ते एक एक पायरी वर चढले होते. सुरुवातीला तेही आरोग्य सहाय्यकच होते. आरोग्य सहाय्यक म्हणजे डॉक्टर्स आणि परिचारिकांपेक्षा कनिष्ठ पदावरचे व्यक्ती. नंतर ते चिकाटीने डॉक्टर आणि मग प्रसूतीतज्ञ बनले होते. अशा हुशार लोकांना अधिकाधिक शिकून नेपाळच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये वर वर येता येत होतं. ही किती चांगली सोय होती. हे डॉक्टर दहाल बोलायला छान आणि अगदी विनम्र होते. सर, मी तुम्हाला मदत करायला आली आहे. सांगा मी काय करू शकते? मी म्हणाले. डॉक्टर तरू, तुम्ही चांगल्या प्रशिक्षक आहात असं मी डॉक्टर रविकांतकडून ऐकलंय. प्रसूती कक्ष आणि सिझेरियन मी एकहाती सांभाळू शकतो. पण मला न येणारी काही कौशल्य तुम्ही शिकवावीत अशी माझी इच्छा आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला हिस्टेरेक्टॉमी करायला शिकवा. मी ती शस्त्रक्रिया कधीच केली नाही आहे. हिस्टेरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया. तुम्हाला माहिती आहे, इथे बायका जड जड ओझी पाठीवर उचलून डोंगर चढतात. त्यामुळे बऱ्याच बायकांना गर्भाशय प्रोलॅप्स होण्याचा त्रास होतो. गर्भाशय प्रोलॅप्स म्हणजे योनिमार्गातून गर्भाशय खाली येतं आणि बाहेर लटकतं. पण दुर्दैवाने त्यांना आयुष्यभर तसंच त्रास सहन करत राहावं लागतं. माझ्याकडे त्यातल्या कितीतरी बायका शस्त्रक्रिया करून घ्यायला येतात, पण मला ती शस्त्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे मला त्यांना काठमांडूला पाठवावं लागतं. पण तिथं पोचायला कित्येक तास लागतात आणि त्या प्रवासात आणि उपचारांवर खूप खर्च होतो. दुसरं म्हणजे प्रसूतीनंतर ज्या बायकांना खूप रक्तस्राव होतो त्यांचा जीव वाचवायचं शस्त्रक्रियेचं तंत्र मला शिकवा. ज्या बायकांचा रक्तस्राव नियंत्रणात येतच नाही त्यांना मला कधीकधी काठमांडूला पाठवावं लागतं. तुम्हाला माहीतच आहे, काठमांडूला जाताना किती डोंगरदऱ्यांमधून जावं लागतं. वाटेत त्या बायकांचा मृत्यूही होतो. मला फार वाईट वाटतं. दुसऱ्या दिवसापासूनच आम्ही शस्त्रक्रियांना सुरुवात केली आणि त्याचबरोबर आमचे प्रशिक्षण वर्गही सुरू झाले. मी त्यांना गर्भाशय योनिमार्गामधून बाहेर आलेल्या केसेससाठी व्हजायनल हिस्टेरेक्टॉमी आणि खूप रक्तस्राव होत असलेल्या आयांकरता इंटरनल इलियाक लायगेशनचं शस्त्रक्रियेचं तंत्र शिकवलं. एखाद्या स्पंजप्रमाणे ते माझा प्रत्येक शब्द शोषून घेत होते. शालेय विद्यार्थ्यासारखे वारंवार प्रश्न विचारून सगळ्या शंकांचं निरसन करून घेत होते. मला माहीत असलेलं सगळं मी त्यांना शिकवलं आणि त्यांनी अत्यंत लक्षपूर्वक सगळं शिकून घेतलं. हे क्षण माझ्यासाठी अतिशय आनंदाचे होते. असा आनंद दुर्मिळ असतो आणि सहजी विसरता येत नाही. हे खरं शिक्षण होतं. दोघांनीही मनापासून दिलं घेतलेलं. मला माझ्या शिक्षकांनी असंच शिकवलं होतं
आणि मी तसंच शिकवायचा माझ्या परीने प्रयत्न केला. अगदी याच कारणासाठी मी बिहारला गेले होते. पण तिथे माझ्या असण्याचा पूर्ण वापर होऊ शकला नाही. इथे नेपाळमध्ये मात्र माझ्यातल्या प्रशिक्षकाला पूर्ण समाधान मिळालं. ताजा कलम. 18 महिन्यांनंतर डॉक्टर मधुकरांनी मला एक चांगली बातमी कळवली. त्यांनी त्या कालावधीत 150हून अधिक हिस्टेरेक्टॉमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे हाताळल्या होत्या. रक्तस्राव होणाऱ्या कितीतरी आयांचे जीव वाचवले होते. शेवटी मला असं वाटलं की विमानात त्या नेपाळी प्रवाशाने माझ्याप्रती दाखवलेला जिव्हाळा मी खरोखर कमावला होता. धन्यवाद.